टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाबाई पटेल यांनी माढ्यातील रयत महाविद्यालयामध्ये जे आहे ते शेतकरी चर्चासत्राचं एकंदरीत आयोजन केलं होतं आणि या शेतकरी चर्चासत्रामध्ये थेट ग्रामीण भाषा शैलीमध्ये जे आहे ते उपस्थित प्राध्यापक असतील, प्राचार्य असतील, शेतकरी वर्गातले काही विद्यार्थी असतील, या सर्वांना जे आहे ते आपल्या ग्रामीण भाषा शैलीमध्ये आपण जे मार्गदर्शन केलं पाहिजे। एकंदरीत सध्याची शेतकऱ्यांची व्यथा आणि आपण जे ग्रामीण भाषा शैलीमध्ये केलेले त्यांना मार्गदर्शन, एकंदरीत काय हा प्रवास आहे शेतकऱ्यांचा आणि काय ठोस मार्गदर्शन झालं? शेती हा विषय दिवसेंदिवस जटिल होऊ लागलेला आहे। IPCCच्या रिपोर्टमध्ये सांगितलं की 2030 नंतर 40% शेतीतलं उत्पादन कमी होणार आहे, दूध 40% कमी होणार आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये आता शेती करणं हे जिकरीचं होणार आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या महाविद्यालयामध्ये, माढा महाविद्यालयामध्ये शेतीच्या अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये जर चर्चा होत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सावध आहे का, पुढच्या हाका पुढे काय मांडून ठेवलेलं शेतीमध्ये हे सांगणं माझं कर्तव्य होतं। एकतर शेतीच्या अर्थशास्त्रामध्ये आता बऱ्याच गोष्टीचं विचार करण्याची वेळ आलेली आहे, नंबर 1। आणि नंबर 2, शेती जर टिकवायची असेल तर आता शेतीचा आणि पर्यावरणाचा जो संबंध आहे तो आता जोडणं गरजेचं आहे। आणि म्हणून IPCCच्या रिपोर्टप्रमाणे 2030 नंतर 100 दिवसाचा पाऊस जर 52 तासात येऊन जाणार असेल तर शेती करायची कशी, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय। आणि नंबर 1 दुसरी गोष्ट म्हणजे 27 नक्षत्रातून पाऊस यायचा, आता 2च नक्षत्र आहेत। काढणीच्या काळात प्रचंड पाऊस जर होणार असेल तर आता ह्या शेतीचं करायचं काय, शेती होईल कशी, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे। तापमानवाढीचं सगळ्यात मोठं संकट शेतीवर घोंगावत आहे। या सगळ्या विषयाची ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या प्राध्यापकांनी चिकित्सकपणे चिंता करावी आणि ह्याच्यावर ह्यांनी पेपर सादर करावं, जे पेपर प्रसिद्ध करावं आणि राज्याला आणि केंद्राला यांच्या अनुभवाचा फायदा व्हावा अशी अपेक्षा मी आज सगळ्या पत्रकार या प्राध्यापकांच्या समोर केलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर वाढत्या संकट, शेतीसमोरची संकट वाढत आहेत, मात्र आपण जो आहे तो या ठिकाणी सल्ला दिल्याचं एकंदरीत पाहायला मिळेल की बांबू शेतीकडे वळा, की जे पारंपरिक पीक आहे त्याला बगल देऊन आपण बांबू शेतीचं महत्व या ठिकाणी विषद केलंय। नेमकं बांबू शेतीचं काय एकदम महत्व आहे किंवा काय व्यापकता आहे? एक गोष्ट ऐकून घ्या, आता हवेमध्ये 350 ppm कार्बन असलं तर जीव जंतू सुरक्षित राहत आहे। आता ते 422 झालेलं आहे। 2050 मध्ये 450 होणार आहे। 2050ला जर 450 ppm कार्बन जर झालं तर पृथ्वीवर 2 डोळे, 2 हात आणि 2 पाय आणि 2 कान असली आकृती दिसणार नाही। जर ही वेळ जर येणार असेल तर त्याच्या आधी तापमानाचं कार्बनचं करायचं काय, आणि मग हे करण्यासाठी ग्रीन कव्हरेज वाढवणं गरजेचं आहे। खरं तर मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो की जगातलं पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, जे हरित महाराष्ट्राची घोषणा केलेली आहे आणि 21 लाख हेक्टर बांबू लागवडीचं कार्यक्रम हातामध्ये घेतलेलं आहे। हे कार्यक्रम गाव पातळीपर्यंत जर कुणीतरी राबवले तरच आपण राबणार आहे। नाही तर आज आरोग्य खातं म्हणते 12 ते 4 निघू नका, उद्या ते 10 ते 6 निघू नका म्हणणार आहे आणि मग दिवसा निघूच नका असं म्हणणार आहे। ही वेळ जास्त नाही, 47 डिग्री तापमान झालं तर ब्रेन, किडनी, हार्ट फेल होते आणि या वर्षी 40 ते 50 तापमान होणार आहे। गेल्या वर्षी दिल्लीमध्ये एक दिवस 52.9 झालं होतं, परंतु आता महाराष्ट्रामध्ये 50च्या आसपास जर टेम्परेचर जर जाणार असेल तर या टेम्परेचरमध्ये नेमकं जगणार कोण याचा विचार आपण केला पाहिजे। आणि मग जर ह्याच्यामध्ये आपण जगणार नसेल तर परिस्थिती कशी तयार केली पाहिजे, पर्यावरणाकडे कसं लक्ष दिलं पाहिजे, हरित महाराष्ट्राची कल्पना कशी राबवली पाहिजे, या सगळ्या संदर्भामध्ये मी आज सगळ्या प्राध्यापकांबरोबर चर्चा केलोय। आणि मला असं वाटतं की का तर हे मुंबई पुण्याचे पत्रकार नाहीत, दिल्लीचे पत्रकार नाहीत, हे गावागावातले पत्रकार, शेतकऱ्याचे पोरं पत्रकार झाले तर गावागावामध्ये महाविद्यालय निघाल्यानंतर तिथे ह्यांना नोकऱ्या लागलेल्या आहेत। आणि म्हणून या गावातलं आपले किमान आपल्या भोवतालचं जरी विचार करून ह्यांनी जर पेपर लिहिलं तरी सरकारला याचा एक चांगला फायदा होईल, म्हणून त्यांनी ते करावं अशी मी अपेक्षा। एकंदरीत शेतकरी आत्महत्या असेल आणि दुसरीकडे शेतकरी आत्महत्येवरूनच आज बच्चू कडू रायगडच्या पायथ्याशी बसलेत की कर्जमाफीचा शब्द जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी पाळला नाही। 3 दिवसीय अन्नत्याग आंदोलन त्यांनी रायगडाच्या पायथ्याशी सुरू केलंय। काय एकंदरीत शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या आणि बच्चू कडूंचं आंदोलन? या वर्षी कर्ज जर माफ केलं तर पुढच्या वर्षी पुन्हा कर्ज होणारच आहे। कर्ज होऊ नये अशी व्यवस्था तयार करावी लागणार। कर्ज माफ करून प्रश्न मिटणार नाही, कर्ज होऊ नये अशी व्यवस्था निर्माण केली तर प्रश्न मिटणार आहे। आणि कर्ज होऊ नये असं जर करायचं असेल तर आजपर्यंत शेतीमालाचा भाव हा एकमेव विषय होता,
पण आज आता पर्यावरण सुद्धा तेवढाच महत्वाचा प्रश्न झालेला आहे. शेती हा एवढा उथळ विचार करण्यासारखा विषय नाही. उथळ राजकारण करणं शक्य आहे, उथळ विचार करणं शक्य नाही. विचार करायला खूप मोठी याला गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागणार नाही. एका ओळीत, एका वाक्यात, एक दिवसात त्याचं उत्तर मिळणे शक्य नाही. कडूंच्या आंदोलनाकडे पाशा पटेल कसं पाहतायत? मी काय म्हणतो, कडूची भावना चांगली आहे. भावना चांगली आहे ना, कोण नाही म्हणलं, पण त्या भावनेला काय काय करायला पाहिजे त्याचा अभ्यास बी करायला पाहिजे. मग अभ्यास न करता आंदोलन मी असं म्हणलोच नाही, मी भावना चांगली आहे म्हणलो. मी एकंदरीत आता जर राज्यभरात परिस्थिती आपण जर पाहिली तर एक शेती संदर्भात विषय सोडून एक विषय असा आहे की औरंगजेब वाद, नागपूरमध्ये दंगलीचा प्रकार, महाराष्ट्र नेमकं कुठं चालला ही नेमकं आणि काय वाटतं एकंदरीत स्थितीवर? सगळ्या समाजाने विचार करावा, ते समाजाने विचार करावा. एकीकडे दिशा सालियनचं प्रकरण समोर येतोय, वेगवेगळे महत्वाचे समाजातले ज्वलंत प्रश्न बाजूला पडतायत या सगळ्यावर. मी आंधळा आहे, मी अर्थशास्त्रावरच विचार करणारा माणूस आहे. बाकीचं मला काही दिसत नाही आणि बाकीच्या सगळ्यात लपड्यात गेलं तर मी बी त्यांचं अंग बनून जाईल म्हणून मी सगळ्यापासून अलिप्त राहतोय. बरं, हे होते पाशाजी पटेल आणि आपल्या खास टिप्पणी जी आहे ती त्यांनी केली. विषयाचा अभ्यास करूनच ज्या पद्धतीने आहे ती मांडणी समोर व्हायला पाहिजे. एकंदरीत बच्चू कडूंच्या आंदोलनावर देखील मार्मिक टिप्पणी जी आहे ती पाशाजी पटेल यांनी TV9शी बोलताना व्यक्त केली आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.